नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय रव्या बेसनाचा ताकाचा ढोकळा। थोडा तिखट आंबट गोड असा आपण हा ढोकळा बनवणार आहे। तर त्यासाठी बघा आपण इथं एक वाटी भरून फुल वाटी भरून इथं बारीक रवा घेतलेला आहे। रवा चाळून वगैरे घेतलाय। बेसन त्याच वाटीच्या मापाचं आपण इथं बेसन पण घेतलेलं आहे। ते पण मी इथं आयतं बेसन आहे, हे फक्त चाळून वगैरे स्वच्छ घ्यायचं। त्यानंतर आपल्याला बघा साहित्य लागणार आहे। तर सगळ्यात आधी थोडीशी आपल्याला हळद लागेल, ती घेतली। 1 चमचा इथं मोहरी लागणार आहे, ती घेतली। 2 चमचे तेल लागणार आहे। बेकिंग पावडर लागणार आहे आपल्याला अर्धा चमचा। पाव चमचा इथं आपण बेकिंग सोडा घेतलाय। चवीनुसार मीठ, 2 चमचे साखर, 4 ते 5 आपण कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आलं, 3-4 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आपल्याला इथं ताक लागणार आहे। तर मी इथं ताक घेतलेले ते अर्धा लिटर ताक आहे। जसं लागेल तसं आपण ह्यात ऍड करणार आहे। तर इथं बघू शकता साहित्य आपलं सांगून झालेलं आहे। तर सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटंसं वाटण करून घेऊया। तर आपण इथं 2 मिरच्या टाकलेल्या आहेत कमी तिखटवाल्या। त्यानंतर आपण थोडंसं इथं आलं कट करून टाकतोय। लसूण पाकळ्या टाकते 4-5 आणि हे मिक्सरवरनं वाटण आपण वाटून घेऊया। तर इथं बघा खोलगट भांडे घेतलेले आहे आपण ढोकळा बनवण्यासाठी। त्यामध्ये 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन चाळून इथं टाकायचं। तर दोन्ही आपण समान समान घेतलेले। त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया। त्यानंतर इथं बघा 1.5 चमचा मी साखर टाकलेली आहे। त्यानंतर आपण हे वाटण तयार केलेले एक छोटंसं ते वाटण आपण ह्या ढोकळ्यामध्ये टाकू। कारण आज ढोकळा आपण जरा तिखट बनवणार आहे, तिखट आंबट गोड असा ढोकळा बनवणार आहे। तर वाटण बघा चमचाभर झालेलं आहे, ते टाकून घेतले। चवीनुसार मीठ पण टाकून घेतलंय आपण। आता सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया। तर सर्व साहित्य आपण इथं मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये ताक टाकायचे। तर आंबट ताक मी घेतलेले, तर जसं लागेल तसं ताक आपण ह्यामध्ये ऍड करणार आहे। मी तर फक्त अर्धा लिटर ताक ठेवलेले आहे। तर त्यातलं आपल्याला जसं लागेल तसं ताक आपण इथं घालून घेणार आहे। तर पहिल्यांदा बघा पेलाभर टाकलं, परत पुन्हा एकदा आपण पेलाभर ताक टाकलेलं आहे। कारण आपल्या ह्या ढोकळ्यामध्ये रवा आणि बेसन दोन्ही समान आहे, त्यामुळे आपल्याला ताक इथं व्यवस्थितच लागणार आहे। तर इथं बघा 2 पेले मी इथं ताक टाकलं होतं आणि अशा पद्धतीने हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। तर छान ह्याला आपण हलवून घेऊया। पहिल्यांदा सर्व गुठळ्या वगैरे यातल्या एकही राहिलेले नाहीये। तर एका साईडने फिरवून ह्याला मस्त हलवून घेऊया। जेवढं आपण हे पीठ गरगर फिरवू तेवढं पीठ आपला ढोकळा छान होणार आहे। आता ह्याच्यावर मी साधारण एक 10-15 मिनिटं झाकण टाकून बाजूला ठेवते। तोपर्यंत आपण बघा इथं कुकरचा डबा घेतलाय मी। तर कुकरच्या डब्यामध्ये आपण आजचा ढोकळा बनवणार आहे। त्याला तेल लावून घेऊया। तुमच्याकडे जर केकचं भांडं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता किंवा ताटात एखाद्या खोलगट ताटात बनवू शकता। तर इथं बघा 10 मिनिटं झालेले। आता रवा बघा आपला मस्त फुलून आलेला आहे आणि पुन्हा एकदा हे छान आपण हलवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पुन्हा थोडंसं ताक। तर जरासं ताक टाकून पुन्हा एकदा छान असं हलवून घेऊया। तर जसं ताक मी ह्याच्यात ऍड होईल तसं तसं टाकत आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचंय आपल्याला 1 पाव चमचा बेकिंग पावडर टाकली आणि पाव चमचा इथं खाण्याचा सोडा टाकलेला आहे। म्हणजे बेकिंग पावडर बेकिंग सोडा आपण दोन्ही पण समानच टाकलेले। आता पुन्हा इथं ह्या दोन्ही वस्तू टाकून चांगलं हे पीठ ते मिक्स करून घेऊया। तर इथं बघू शकता जास्त पातळ नाही, घट्टसरच आपण असं हे पीठ तयार केलेलं आहे। तर पुन्हा थोडंसं ताक टाकून घेऊया आणि एकसारखं छान आपल्याला जसं लागेल तसं हे मिश्रण तयार करून घेऊया। मिश्रण बघा छान असं ढवळून घ्यायचं, म्हणजे आपला ढोकळा पण जाळीदार आणि छान होतो। तर पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर ढोकळा ठेवण्याआधी तर पाण्याला अशी उकळी आली पाहिजे बघा। त्यानंतर त्यात रिंग ठेवून घेतली आपण। तेल लावलेलं आपण कुकरच्या डब्यामध्ये पूर्ण हे मिश्रण ते ओतून घेऊया। तर मिश्रण बघा सर्व आपण ह्या कुकरच्या डब्यात घालून घेतलंय। 1-2 वेळा डबा थोडासा आपल्याला आपटून घ्यायचा, म्हणजे आतलं मिश्रण ते चांगलं सेट होतं, कुठेही हवा राहत नाही। त्यानंतर बघा इथं आपण परात टाकलेली, परात टाकून पूर्ण ह्याला पॅक झाकून घेतलेला आहे।
आणि इथं 10 ते 15 मिनिटं आपण हा ढोकळा छान असा शिजून घेतलेला आहे. तर आपण पाहूया. तर आजपर्यंत आपला ढोकळा बघा छान शिजलेला आहे. मस्त ढोकळा आपला फुगलेला आहे. तर 15 मिनिटं मी ह्याला ठेवलं होतं. तर 15 मिनिटानंतर इथं मी याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं होतं. पूर्ण थंड झाल्यानंतर ढोकळा आपल्याला काढून घ्यायचा. गरम असताना काढायचा नाही, नाहीतर तो तुटला जातो. तर इथं बघू शकता तुम्ही, थंड झाल्यानंतर हा व्यवस्थित असा निघला जातो आणि मस्त असा आपला रव्या बेसनाचा छान असा जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. आता आपल्याला ह्याला फोडणी करून घ्यायची. तर फोडणीसाठी मी इथं तडक्याचं भांडं ठेवले. त्यामध्ये बघा मी एक मोठी पळी भरून तेल घालून घेतलेले. आता तेल तापेपर्यंत आपण इकडं ढोकळ्याचे पीस तयार करून घेऊन नंतर आपण ह्याच्यावर फोडणी घालून घेणार आहे. तर इथं बघू शकता जरा थोडे मोठे मोठे पीस मी तयार केलेले आहेत. पीस थोडे आपण जरा तुटक तुटक करूया, म्हणजे फोडणी आपली आतपर्यंत व्यवस्थित अशी बसली जाईल. तर इथं बघू शकता मस्त जाळीदार असा आपला हा ढोकळा छान असा तयार झालेला आहे. तर फोडणीचं तेल आता चांगलं गरम झालंय. त्यामध्ये आपण चमचाभर मोहरी टाकून घेतलेली आहे. त्यानंतर लसूण कट करून घेतला होता आपण, तर लसूण पण आपण टाकलेलं आहे. थोडस इथं आपण हिंग पावडर टाकून घेतली. त्यानंतर इथं मिरच्या टाकल्यात बघा. 3 मिरच्या मी इथं बारीक तोडून टाकलेल्या आहेत. कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत. तर गॅस बंद करून ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेते. तर लसूण मिरची चांगली बघा मस्त लालसर झालेली आहे. त्यानंतर आता इथं कढीपत्ता टाकून घेऊन आपण फोडणी ती इथं ढोकळ्यावर घालून घेणार आहे. तर सर्व फोडणी आपण इथं टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित अशी जरा पीस बाजूला बाजूला करून आपण फोडणी दिली. त्यानंतर बघा वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपला हा छान असा मस्त ढोकळा तयार झालेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, अगदी झटपट फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये छान असा मी हा ढोकळा तयार केलाय. तर आजचा ढोकळा आपला सुंदर झालेला आहे. तर इथं बघू शकता अशा पद्धतीने ढोकळा तुम्ही नक्की करून बघा. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.